नसती तर मुलगी शिकली असती का? बरोबर आहे का? सरकारी हुद्द्यावर पोरगी बसली असती का? सरकारी हुद्द्यावर पोरगी बसली असती का? फुल सावित्री नसती तर, फुल सावित्री नसती तर पोरगी शिकली असती का? फुल सावित्री नसती तर पोरगी शिकली असती का? आता पूर्वी जेव्हा शिकत होतं तर काय होत होतं? पोरगी घराबाहेर पडली तर पापच घडायचं. आहे बरोबर? बरोबर आहे. पोरगी घराबाहेर पडली तर पापच घडायचं. पोरगी शाळेत गेली तर तेव्हा धर्मच बुडायचं. फक्त चूल आणि मूल महिलांनी लक्ष द्यायला पाहिजे या गोष्टीकडे. हे खूप मोठे उपकार आहे आम्हा महिलांवर. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचे आणि बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे, की त्यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून आणि ज्योतिराव फुलेंनी 1848 मध्ये जी महिलांसाठी पहिली शाळा खोलली, हे त्यांचे आम्ही उपकार मानायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? तर मग